रणभूमी मराठी न्यूज. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेम, सन्मान आणि आपुलकीचा सहवास वृद्ध सेवाचा स्तुत्य उपक्रम. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आनंदी जीवन जगता यावे या उद्देशाने नाशिकमध्ये सहवास वृद्ध सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तथास्तु चॅरिटेबल अँड वेलफेअर ट्रस्टच्या वतीने संचालक भप गणेश महाराज डहाळे, सो शुभांगी डहाळे आणि डॉक्टर ऐश्वर्या डहाळे यांच्या पुढाकारातून गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेम, सन्मान आणि आपुलकीचे दुसरे घर ही संकल्पना घेऊन ज्येष्ठांच्या सर्वांगीण काळजीवर येथे विशेष भर दिला जात आहे. सहवास वृद्ध सेवामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास काळजी आणि देखरेखीची सुविधा उपलब्ध आहे. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण, पौष्टिक, रुचकर आणि संतुलित आहार, तसेच नियमित आरोग्य तपासणी आणि औषध व्यवस्थापनाची सुविधा येथे दिली जाते. यासोबतच सुरक्षित आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांना प्रसन्न वातावरणात वेळ घालवता यावा यासाठीही विशेष काळजी घेतली जाते. ज्येष्ठांशी आपुलकीने संवाद साधणारे प्रेमळ आणि प्रशिक्षित सेवाकर्मी ही देखील सहवास वृद्ध सेवाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यालाही येथे तितकेच महत्त्व दिले जाते. योग, ध्यान, भजन आणि मनोरंजनाचे विविध उपक्रम, नियमित वैद्यकीय सल्ला, औषध व्यवस्थापन, तसेच सामाजिक आणि कुटुंबाभिमुख सेवा यांच्या माध्यमातून ज्येष्ठांचे जीवन अधिक आनंदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भावनिक आधार, संवाद आणि सहवास, आपत्कालीन मदत सुविधा आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार काळजी व सुविधा देण्यावरही विशेष लक्ष दिले जाते. वृद्धत्वाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना केवळ निवारा मिळणे पुरेसे नाही, त्यांना प्रेम हवे, सन्मान हवा, सुरक्षितता हवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपलेपणाची भावना हवी. हीच भावना जपण्याचा प्रयत्न सहवास वृद्ध सेवाच्या माध्यमातून केला जात आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी सहवास वृद्ध सेवा हे खऱ्या अर्थाने आपुलकीचे दुसरे घर ठरण्याचा प्रयत्न करत आहे. सहवास वृद्ध सेवा तथास्तु चॅरिटेबल अँड वेलफेअर ट्रस्ट. संपर्क क्रमांक 9960446578 आणि 9284970408. ईमेल pathastutrscare@gmail.com. पत्ता संत जनार्दन स्वामी नगर, मामांजी हॉटेल जवळ, दसक, जेल रोड, नाशिक रोड. सहवास वृद्ध सेवा ज्येष्ठांसाठी निवारा नाही, तर प्रेम, सन्मान आणि आपुलकीचे एक दुसरे घर. गीताबाई रघुनाथ मगर, आमचे सर गणेश डहाळे, सहवास वृद्ध सेवा. मी खूप इथं आले तर मी खूप आनंदी आहे. आमचे सर खूप मायाळू आहात, आम्हाला खूप प्रेम देतात. शकुंतला रावजी जाधव. मी इथे 6 महिन्यापासून राहते. मला वेळेवर सकाळचे आंघोळ, चहा, नाश्ता वगैरे, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा 5चा आणि संध्याकाळी परत जेवण 8ला सर्व वेळेवर मिळतं आणि मला इथे एकदम व्यवस्थित वाटतं. सर्वांना नमस्कार. रामकृष्ण आहे. मी हरिभक्तपर आहे, गणेश डाळे. तथास्तु चॅरिटेबल अँड वेलफेअर ट्रस्ट याचं डायरेक्टर. याच फॉर्मचं सहवास वृद्ध सेवा म्हणून संत जनार्दन स्वामी नगर, महालक्ष्मी बस स्टॉप समोर, दसक, जेल रोड येथे 4 वर्षापासून आम्ही वृद्धांची सेवा करत आहे. तर यामध्ये काम करता करता
मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेने आम्ही वृद्धांची सेवा करतो. आता या वृद्धामध्ये जर बघितलं, जे वृद्ध असतील, अपघाती रुग्ण असतील, अर्धांगवायूचे असतील, म्हणजे पॅरलाईजचे पेशंट असतील ते असतील, किंवा तात्पुरते काही पेशंट असतील, परमनंट काही पेशंट असतील, म्हणजे कायमस्वरूपी काही पेशंट असतील. तसंच महत्त्वाचं म्हणजे जे निराधार आहेत, ज्यांना कोणी नाही, जे आश्रित आहेत, त्यांचीही सुद्धा मी इथे सेवा नक्की देतो. आणि या ठिकाणी जर बघितलं तर मेडिकलचा जर विषय आला तर इथे 24 तास त्यांना मेडिकल सेवा पुरवली जाते. या ठिकाणी म्हणजे सहवास वृद्ध सेवेमध्ये 24 तास ॲम्ब्युलन्स सेवाही सुद्धा त्यांना पुरवली जाते. त्यांच्या हायजीनच्या मनापासून काळजी घेतो. प्रत्येकाची वागणूक ही प्रेमाने असते. इथला स्टाफ असेल, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील, या सर्वांचं त्यांच्याबरोबर वागणं असेल, मन मिळावपणाचं आहे. सगळे प्रेमाने वागतात, सगळे प्रेमाने राहतात. आणि भोजनाचा जर विषय घेतला किंवा जेवणाचा जर विषय घेतला तर या ठिकाणी बघा, आपल्याला घरात जे वेळेवर जेवण मिळत नसेल तर ते नक्कीच आम्ही पुरवण्याचं काम करतो. वेळेचं जर म्हटलं तर साधारण सकाळी 7-7:30 वाजता आवश्यक असा, ज्यांना शुगर असेल त्यांना शुगर फ्री चहा असेल, ज्यांना गोड चहा पाहिजे असेल त्यांना गोड चहा असेल, किंवा एखाद्याला वाटलं आणखी मला 2 चमचे साखर थोडी जास्त द्या तर तेही पुरवलं जातं. साधारण 7 ते 7:30च्या दरम्यान त्यांचा सकाळचा चहा होतो. 8:30 ते 9 वाजता एक सात्विक त्यांना नाश्ता दिला जातो, ज्याला आपण आपल्या भाषेत ब्रेकफास्ट म्हणतो. तसं ब्रेकफास्टमध्ये देताना काय होतं, पर्टिक्युलरली आम्ही एकच ब्रेकफास्ट प्रत्येक वेळेस देत नाही. 7 दिवसाचा ब्रेकफास्ट हा वेगवेगळा असतो. म्हणजे आमचा विकली मेनू आम्ही ठरवून घेतलेला आहे. त्यानंतर येते मग जेवणाची वेळ. तर जेवणाची वेळ आपली घरची किती माहीत नाही, पण या ठिकाणी आम्ही 12 ते 12:30च्या आसपास त्यांना सात्विक म्हणजे पौष्टिक जेवण देतो. त्यानंतर 1च्या नंतर साधारण 4 वाजेपर्यंत सर्व आराम करतात. सर्वांचा आराम होतो. आराम झाल्यानंतर 4 वाजता चहाची वेळ होते. चहाची वेळ झाली की मग 4-4:30 वाजता चहा होतो. मग संध्याकाळी पुन्हा 6 वाजता स्वयंपाकाला सुरुवात होऊन 7:30 पर्यंत प्रत्येकाचं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होतात आणि 10 वाजेपर्यंत सर्व झोपून घेतात. अशा पद्धतीचं आमचं सहवास वृद्ध सेवा आहे. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही ते करत राहतो. आणखी प्रेरणा मिळाली तर आम्ही त्याच्यामध्ये आणखीन वाढवूया. अशा प्रकारचं आमचं सहवास वृद्ध सेवा आहे. तसं बघितलं तर सहवास वृद्ध सेवेमध्ये मी साधारण सकाळी 7 वाजता इथं येतो. 7 वाजता आलो तर जे इथं वॉक करू शकतात ना त्यांना मी सकाळीच मॉर्निंग वॉकला घेऊन जातो. पण जे वॉक करत नाही तर मग त्यांचं काय, बरं एकटे तर पडतात ना, मग काय केलं, त्यांच्यासाठी चेस असेल किंवा करमणुकीची अनेक काही साधनं असतील. या साधनाचा आम्ही यथाशक्ती वापर करतो आणि सगळे प्रेमाने इथं आपलं आयुष्य कंठित करतात. बरं, आता विषय येतो पुन्हा आणखीन त्यांना आणखी काय सोयी. इथं काय केलं, कोणाचे एकमेकाला वादून, एखाद्याला वाटतं मला हा प्रोग्राम बघायचा आहे टीव्हीला, एखाद्याला वाटतं मला तो प्रोग्राम बघायचा आहे, हे वाद नको म्हणून काय केलं, प्रत्येक रूममध्ये प्रत्येकाला सेपरेट टीव्ही देऊन टाकलं. पिण्यासाठी आरोचं पाणी दिलंय, आंघोळीसाठी गिझर दिलाय. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे वृद्ध आजी आजोबांना त्या सर्व आपण इथं दिलेल्या आहेत. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.